मिरजेत 75वा अमृत महोत्सवी संविधान दिन उत्साहात. सामूहिक उद्देशिका वचन, वंदे मातरमचा एकसुरात गजर. भारताचा 75वा संविधान दिन आणि वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या 150 वर्ष पूर्तीचे औचित्य साधत मिरजेत संविधान दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन आणि वंदे मातरमचे एकत्रित स्वरात गायन करण्यात आले. देशभक्तीपर घोषणा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभागाने परिसर राष्ट्रभावनेने दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्यांवर आधारित नाटिका सादर केली. मातोश्री तानुबाई दगडूखाडे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश भाऊ खाडे, महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, तसंच सौ सुमनताई सुरेश भाऊ खाडे, उपायुक्त स्मृती पाटील, भाजप महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, बाबासाहेब आळतेकर, चैतन्य भोकरे, मोहन वाटवे, उमेश हार्गे, जयगोंड कोरे, दिगंबर जाधव, सुरेखा शेख, अनघा कुलकर्णी, ज्योती कांबळे यांच्यासह नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या संविधान मसुद्याचा स्वीकार झाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस देशभर साजरा केला जातो. मिरजेत झालेल्या उपक्रमांनी संविधानातील मूल्यांविषयी जनजागृती वाढवण्याचा मोलाचा संदेश दिला. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या देशाला घटना दिली, राज्यघटना दिली, त्याला 150 वर्ष 75 वर्ष पूर्ण झाली आणि वंदे मातरम याला आपले 150 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं आज आपल्या मिरजमध्ये सगळ्या शाळेचे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, सगळे असतील. त्यामध्ये आपले खासदार विशाल पाटील साहेब सामील झाले, त्यामध्ये आयुक्त सामील झाले, गांधी साहेब झाले, आपले शिवसाहेब सामील झाले आणि सर्व पक्षाच्या नेते मंडळी, सगळे पक्षाचे कार्यकर्ते, विद्यार्थी सगळे सामील झाले. त्यामुळे हा उत्सव आज एक 75 वर्ष आणि 1.5 वर्षाचा हा उत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा झाला. त्याचे आम्ही साक्षीदार झालो आणि निश्चित आम्ही भाग्यवान आहोत की आज बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या संविधानामुळे आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकतो, करू शकतो आणि त्या संविधानाच्या माध्यमातूनही वंदे मातरम हे गीत आज इथं चौकामध्ये गायलं गेलं. खूप सुंदर आवाजामध्ये गायलं गेलं. त्याबद्दल मी सर्वांना, गायकांना, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम देशाची एकजूट, देशाची निष्ठा कायम स्वरूपात आपण सर्वांना ठेवावी एवढीच आपण विनंती करतो. धन्यवाद. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.